सकाळ सकाळीच अशी काही माझी शोध सुरू झाली होती का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोटे छोटे ब्लॉगमध्ये. गेल्या वर्षी ठेवलेला रेनकोट यावर्षी साप कुठे ठेवलाय तोच मला आठवत नव्हता. अख्खी बेडरूम अख्खा हॉल शोधून काढला तरी मला रेनकोट काही सापडला नाही आणि शेवटी त्या बॅगमध्ये सापडला. आणि ती बॅग होती कपाटाच्या वरती, काकेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं होतं सकाळी माझं. त्यानंतर मग घरातली पटपट सारी काही कामे आवरून घेतली. सकाळचं नेहमीचंच रुटीन, कपडे भांडी स्वयंपाक शाळा सोडणे आणणे इतकं. त्यानंतर मग त्यांनी म्हणजे बाहेरून येताना ते शेंगदाणे घेऊन आले होते, मला बनवायचे होते शेंगदाण्याचे लाडू. त्यांनी शेंगदाणे घेऊन आल्यानंतर मग शेंगदाणे नीट वगैरे केले आणि भाजून घेतले छानपैकी. इतकुशा कामाला इतक्या म्हणजे छोटंसंच काम होतं ते शेंगदाण्याचे लाडू बनवायचं, पण खूप सारा वेळ गेला आणि पूर्ण दिवस माझा त्यामध्येच गेला होता. त्या दोघांना छान शेंगदाणे असे भाजून दिले होते आणि त्या दोघांनी इतका सारा पसारा करून ठेवला होता. नंतर तो सगळा पसारा क्लीन करून घेतला, फुलपट वगैरे जी काढली ती पूर्ण सगळी साफ करून घेतली. शेंगदाणे गार झाल्यानंतर मिक्सरला छान वाटून घेतले. मिक्सरला वाटून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ टाकला. गूळ छान हाताने एक जीव केला, मिक्स करून घेतला व्यवस्थित. शेंगदाण्याचे फोलपट्ट काढून घेतल्यामुळे त्या शेंगदाण्याचं कूट अगदी पांढरं शुभ्र झालं होतं. त्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून अगदी 2 ते 3 चमचेच तूप घातलं याच्यामध्ये. मी इथे बनवले होते 1 ते 2 किलो, म्हणजे 2 किलो असेल, 2 किलोचे लाडू बनवले होते मी इथे. का ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेनच. छान झाले होते अगदी खायलाही, म्हणजे थोडेसे कमी गोडच बनवले होते. मग ते पटकन सगळे लाडू वळून घेतले. 2 किलोमध्ये माझे 130 ते 140 लाडू झाले माझे व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घेतले आणि एवढे सगळे लाडू वळायला मला 2 ते 3 तास गेले. तुम्हीही कमेंट करून मला सांगा लाडू कसे दिसतात. चवीला तर भन्नाटच झालेत. चला तर मग बाय, भेटूया पुढच्या